थिंक अँड ग्रो रिच, विचार करा आणि श्रीमंत व्हा, बाय नेपोलियन हिल. प्रकरण 15. भीतीच्या 6 भूतांवर मात कशी करावी. हे शेवटचे प्रकरण वाचताना स्वतःला आजमावा आणि यातील किती भूते तुमच्या मार्गात येत आहेत त्याचा शोध घ्या. या तत्त्वज्ञानाच्या कोणत्याही भागाचा यशस्वी वापर करण्यापूर्वी तुमचे मन त्याचा स्वीकारासाठी तयार हवे. त्यासाठी तयारी कठीण नाही. त्याची सुरुवात 3 शत्रूच्या अभ्यास, विश्लेषण आणि आकलनाने होईल व ते शत्रू तुम्हाला काढून टाकावे लागतील. हे 3 शत्रू आहेत निर्णय न घेणे, शंका आणि भीती. या 3 नकारात्मक भावना मनात असताना किंवा यातील कोणतीही असताना 6वे ज्ञानेंद्रिय कामच करू शकणार नाही. या अमंगल त्रिकुटातील सदस्य एकमेकांचे जवळचे नातेवाईक समजा. येथे एक सापडेल तेथे जवळच बाकीचे असतील. भीती हे निर्णय न घेणे हे यातून निघणारे रोप आहे. तुम्ही वाचत असताना हे ध्यानात ठेवा. शंका हे निर्णय न घेण्याचे स्पष्ट रूप आहे. दोघांचे मिश्रण होऊन भीती तयार होते. ही मिश्रणाची प्रक्रिया सहसा धीमी असते. हे 3 शत्रू का इतके धोकादायक असायचे ते एक महत्त्वाचे कारण आहे. त्यांना फुटणारा अंकुर, त्याची वाढ लवकर लक्षात येत नाही. प्रकरणातील उर्वरित भाग हा हेतू वर्णन करणारा आहे जो तुम्हाला हे तत्त्वज्ञान पूर्णत्वाने वापरण्यापूर्वी कळणे आवश्यक आहे. अलीकडे अनेकांना ज्या गरिबीने गाठले त्यांचे विश्लेषण त्यात आहे. तसेच त्यात एक सत्य सांगितले आहे की श्रीमंत होऊ इच्छिणाऱ्याने किंवा ज्याला पैशापेक्षाही वरच्या दर्जाची मानसिक अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे त्या सर्वांनी समजणे आवश्यक आहे. या प्रकरणाचा उद्देश 6 मूळ भीतीच्या प्रकाराचे कारण आणि त्यावरील उपाय याकडे आपले लक्ष केंद्रित करणे हा आहे. आपण शत्रूवर विजय मिळवण्यापूर्वी आपल्याला त्याचे नाव, सवयी, राहण्याचे ठिकाण माहीत असणे आवश्यक आहे. वाचत असताना तुम्ही स्वतःचे विश्लेषण करा आणि सामान्यपणे असणाऱ्या या 6 भीतीच्या प्रकारापैकी तुमच्यामध्ये काही आहेत का ते ठरवा. या अस्पष्ट शत्रूच्या सवयीमुळे फसू नका. कधीकधी त्या सुप्त मनात लपून राहतात जिथे त्यांना शोधणे कठीण असते आणि त्याहून कठीण असते ते नष्ट करणे. मूळ 6 भीतीचे प्रकार. मूळ 6 भीती असतात आणि प्रत्येक माणसाला कधी ना कधी यापैकी कोणती तरी भीती वाटलेली असते. कोणतीच भीती न वाटणारी काही माणसे भाग्यवान म्हटली पाहिजे. सर्वसामान्यपणे ज्या क्रमाने दिसतात त्या भीती खालीलप्रमाणे: गरिबीची भीती, टीकेची भीती, आजारपणाची भीती, आपली प्रिय व्यक्ती गमावली जाण्याची भीती, म्हातारपणाची भीती, मृत्यूची भीती. पहिल्या 3 भीती बहुतेकदा माणसाच्या चिंतेच्या मुळाशी असतात. या 6 व्यतिरिक्त बाकीच्या भीती फारशा महत्त्वाच्या नाहीत. त्यांना या गटातच विभागता येईल. जगाला शाप असल्यासारखी या भीतीची आवर्तने होत राहतात. जेव्हा मंदी होती, जेव्हा जवळजवळ 6 वर्षे गरिबीच्या भीतीच्या चक्रात आम्ही धडपडत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो. महायुद्धाच्या वेळी आम्ही मृत्यूच्या भयचक्रात सापडलो होतो. युद्धानंतर रोगाच्या सर्वदूर पसरलेल्या साथीमुळे आम्हाला आजाराच्या भीतीने ग्रासले. भीती हे दुसरे तिसरे काही नसून मानसिक अवस्था आहे. माणसाची मानसिक अवस्था नियंत्रणात आणि योग्य दिशेला आणता येऊ शकते. सामान्य माणसापेक्षा डॉक्टरांना आजाराचा कमी धोका असतो कारण ते आजारांना घाबरत नाहीत. डॉक्टर कोणत्याही दुविधेविना वा भीतीविना देवी या रोगाचा संसर्ग झालेल्यांना शेकडो लोकांना रोज थेट स्पर्श करत होते आणि त्यांना संसर्ग झाला नाही. त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये मुख्य नसला तरी भीतीचा संपूर्ण अभाव हा भाग होता. विचारांची उर्मी प्रथम रुजवल्याशिवाय माणूस कधीच निर्माण करू शकत नाही. यानंतर अधिक महत्त्वाचे विधान येते. माणसाचे विचार ऐच्छिक असोत वा नसोत, त्या विचारांच्या उर्मी लगेचच स्वतःला शारीररूपात आणायची सुरुवात करतात. ज्या प्रकारे हेतुपूर्वक वा ठरवून केलेल्या विचाराने एखाद्याचे नशीब
ठरते. अगदी तसेच केवळ योगायोगाने इतरद्वारे पकडलेले गेलेले विचार, दुसऱ्याच्या मनातील विचार, एखाद्याची आर्थिक, धंद्यासंदर्भात, व्यवसायाबद्दल किंवा सामाजिक नियती ठरवू शकतात. आम्ही येथे अशा माणसासाठी एका महत्त्वाच्या सत्याची वीट रचत आहोत. ज्याला एखादा माणूस नशीबवान वाटतो आणि त्या माणसासारखीच वा उलट अधिक क्षमता, प्रशिक्षण, अनुभव आणि बौद्धिक क्षमता असलेले लोक दुर्दैवाच्या फेऱ्यात असतात. याचे स्पष्टीकरण असे देता येते की प्रत्येक माणसामध्ये स्वतःचे मन पूर्णपणे ताब्यात ठेवण्याची क्षमता असते आणि त्याद्वारे अर्थातच तो दुसऱ्या मेंदूकडून येणाऱ्या भटक्या विचारांना ते मन खुले करू शकतो किंवा दारे घट्ट बंद करून त्याला हव्या त्या विचारांनाच ती खुली करू शकतो. निसर्गाने माणसाला एका गोष्टीवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकण्याची देणगी दिली आहे आणि ती म्हणजे विचार. या सत्याच्या जोडीने आणखीन एक सत्य आहे की जे काही माणूस निर्माण करतो त्याची सुरुवात विचाराने होते. या दोन गोष्टी आपल्याला एका तत्त्वाच्या अगदी जवळ घेऊन जातात, ज्याद्वारे भीतीवर विजय मिळवता येतो. जर हे खरे असेल की सर्व विचारांना आपल्या शरीर रूपात प्रकटता येते आणि हे निसंशयपणे खरे आहे, तर हेही तितकेच खरे आहे की भीती आणि गरिबीचे विचार धैर्य आणि आर्थिक फायद्यात रूपांतरित होऊ शकत नाहीत. 1929 मध्ये वॉल स्ट्रीटवर बाजार कोसळल्यानंतर अमेरिकेचे लोक गरिबीचा विचार करू लागले. हळूहळू पण निश्चितपणे समुदायाचा हा विचार त्यांचे प्रश्न रूप धारण करू लागला, ज्याला मंदी असे म्हटले जाऊ लागले. हे धाडायचेच होते. निसर्गाच्या नियमाला मिळालेली ती पुष्टीच आहे. गरिबीची भीती. गरिबी आणि श्रीमंतीमध्ये काही तडजोड असूच शकत नाही. गरिबीकडे आणि श्रीमंतीकडे जाणारे दोन रस्ते विरुद्ध दिशेने प्रवास करतात. तुम्हाला संपत्ती हवी असेल तर गरिबीकडे नेणारी परिस्थिती तुम्ही नाकारलीच पाहिजे. संपत्ती हा शब्द येथे व्यापक अर्थाने वापरला आहे. आर्थिक, आध्यात्मिक, मानसिक आणि भौतिक मालमत्ता या सर्व अर्थी तो वापरला आहे. संपत्तीकडे नेणाऱ्या रस्त्याचा आरंभबिंदू आहे इच्छा. पहिल्या प्रकरणात इच्छेच्या योग्य वापराबद्दल तुम्हाला पूर्ण सूचना मिळाल्या आहेत. भीतीवरील या प्रकरणात तुमच्यासाठी इच्छेचा वास्तवात वापर कसा करायचा याबद्दल सूचना आहेत. हे तत्त्वज्ञान तुम्हाला कळाले आहे हे ठरवण्याचे येथे आव्हानच आहे. हा तो बिंदू आहे जेथे तुम्हाला भविष्य कथन करणारे बनून तुमच्यासाठी पुढे काय आहे हे अचूकपणे सांगता येईल. हे प्रकरण वाचल्यानंतर जर तुम्ही गरिबी स्वीकारायला तयार असाल तर ती येईल, यासाठीही मनाची तयारी करा. हा असा निर्णय आहे जो तुम्ही टाळू नाही शकत. तुम्हाला जर संपत्ती हवी असेल तर ती कोणत्या रूपात आणि तुम्हाला किती मिळाल्यावर समाधान मिळेल हे ठरवा. तुम्हाला संपत्तीकडे नेणारा रस्ता माहीत आहे. तुम्हाला त्या रस्त्याचा नकाशा देण्यात आला आहे. त्यानुसार चालल्यास त्याच रस्त्यावर तुम्ही राहाल. तुम्ही सुरुवात करण्याकडेच दुर्लक्ष केले किंवा मुक्कामी पोहोचण्याआधीच थांबलात तर दोषी तुमच्या व्यतिरिक्त कोणीही नसेल. ती तुमची जबाबदारी आहे. जर आयुष्याकडून संपत्ती मागण्याचेच तुम्ही नाकारले तर कोणतीही सबब तुम्हाला ती जबाबदारी स्वीकारण्यापासून वाचवू शकणार नाही. याचे कारण स्वीकारातून एक गोष्ट अपघाताने येते. एकच गोष्ट जिच्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता आणि ती म्हणजे मानसिक अवस्था. मानसिक अवस्था ही अशी गोष्ट असते जी आपण धरून चालतो. ती विकत घेतली जाऊ शकत नाही. ती निर्माण करावी लागते. गरिबीची भीती ही एक मानसिक अवस्था आहे, बाकी काही नाही. पण एखाद्याच्या कामातील यशाच्या संधी उद्ध्वस्त करायला ती पुरेशी असते. हे असे सत्य आहे जे दुर्दैवाने
मंदीत समोर आले. ही भीती तर्काला पंगू करते, कल्पनाशक्ती उद्ध्वस्त करते, उत्साहाला सुरुंग लावते, पुढाकार घेण्यास उन्मेद करते, उद्देशाबद्दल अनिश्चितता निर्माण करते, दिरंगाईला प्रोत्साहन देते आणि स्वतःवर ताबा ठेवणे अशक्य करून सोडते. भीती एखाद्याच्या व्यक्तिमत्वातील आकर्षकपणा घालवते, अचूक विचार करण्याची शक्यता नाहीशी करते, प्रयत्नातील एकाग्रतेला विचलित करते, चिकाटीवर ताबा मिळवते, इच्छाशक्ती शून्य करते, महत्त्वाकांक्षा धुळीला मिळवते, स्मरणशक्ती धूसर करते आणि शक्य असेल तितक्या प्रकारच्या अपयशाला निमंत्रण देते. ती प्रेम नाहीसे करते आणि हृदयाच्या कोमल भावनांचा खून करते. ती मैत्रीला प्रोत्साहन देत नाही आणि शेकडो प्रकारच्या अरिष्टांना आमंत्रण देते. ती निद्रानाश, दुर्दशा आणि दुःखाकडे नेते. आणि सत्य हे आहे की आपले मन इच्छेल ती प्रत्येक गोष्ट मुबलकतेने असणाऱ्या जगात राहूनही हे सर्व होते. आपण आणि आपल्या इच्छा यांच्यामध्ये केवळ अनिश्चित उद्देश नसल्यामुळे हे होते. निसंशयपणे गरिबाची भीती ही मूळ 6 प्रकारच्या भीतीमधील सर्वात जास्त उद्ध्वस्त करणारी आहे. ती सर्वात वरच्या नंबरवर आहे कारण तिच्यावर ताबा मिळवणे सर्वात कठीण आहे. या भीतीचे मूळ सांगण्यासाठी मोठ्या धैर्याची गरज आहे आणि ते सांगितल्यानंतर ते सत्य स्वीकारण्यासाठी त्याहून अधिक धैर्याची गरज आहे. इतरांची आर्थिक शिकार करण्याच्या वर्षानुवर्षे असलेल्या माणसाच्या वृत्तीतून गरिबीची भीती आलेली आहे. माणसापेक्षा खालच्या स्तरावरील जवळजवळ सर्व प्राणी सहज प्रवृत्तीतून प्रेरणा घेतात, पण त्यांची विचार करण्याची क्षमता मर्यादित असते, म्हणून ते शारीरिकदृष्ट्या एकमेकांचा बळी घेतात. माणसाकडील उच्च दर्जाच्या अंतःप्रेरणेमुळे आणि विचार करण्याच्या क्षमतेमुळे तो आपल्या बांधवांची शारीरिक शिकार करत नाही, पण त्यांना आर्थिकदृष्ट्या खाऊन त्याला अधिक समाधान मिळते. माणूस इतका लोभी आहे की त्यांच्या बांधवांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी शक्य तितके कायदे केलेले आहेत. जगातील माहीत असलेल्या सर्व कालखंडापैकी आपण आता ज्या काळात राहत आहोत तो मानवाच्या पैशाच्या वेड्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. माणसांचे बँक खाते जर पैशाने गलेगठ्ठ नसेल तर त्याची किंमत धुळी एवढीही नसते, पण तेच त्याच्याकडे पैसा असेल, भले तो कशाही मार्गाने मिळवलेला असो, तर तो मोठा माणूस समजला जातो. तो कायद्याच्या पलीकडे असतो, तो राजकारणात हुकूमत गाजवतो, उद्योगात वर्चस्व दाखवतो आणि त्याच्या वाटेवर सगळं जग त्याच्यासाठी आदराने झुकलेले असते. दैन्याइतकी अपमानकारक आणि वेदनादायी माणसासाठी दुसरे काहीच नाही. ज्यांनी गरिबी अनुभवली आहे त्यांनाच त्याचा अर्थ पूर्ण कळेल. माणसाला गरिबीची भीती वाटते, यात आश्चर्य नाही. पिढी दर पिढ्याच्या अनुभवातून निश्चितच माणूस हे शिकला आहे की पैसा आणि मालमत्तेच्या संदर्भात काही माणसावर विश्वास ठेवता येत नाही. हा आरोप डंख करणारा आहे, पण त्याहीपेक्षा वाईट असे की तो खरा आहे. बहुतांश विवाह एका माणसाच्या किंवा दोघांच्या संपत्तीकडे बघून होतात, त्यामुळे घटस्फोट देणाऱ्या न्यायालयांना पुष्कळ काम असते. यात आश्चर्य ते काय? माणसाला संपत्ती मिळवण्याची इतकी घाई असते की तो कशाही प्रकारे मिळवेल. शक्य असेल तर कायदेशीर मार्गाने, आवश्यक किंवा फायदेशीर असेल तर इतर मार्गाने. माणूस जे दोष कबूल करत नाही ते स्वविश्लेषणातून समोर येते. ज्या ज्या लोकांना गरिबी आणि सामान्य प्रतीचे जिणे यापेक्षा वेगळे काही आयुष्याकडून हवे आहे, त्यांनी या प्रकारचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा स्वतःला प्रत्येक मुद्द्यासंदर्भात तपासून पाहाल तेव्हा ते ध्यानात ठेवा की तुम्ही ज्युरीही आहात आणि न्यायालयही. तुम्ही वादीचेही वकील आहात आणि प्रतिवादीचेही. तुम्ही वादीही आहात आणि प्रतिवादीही आहात आणि तुमची उलट तपासणी चालू आहे. वस्तुस्थितीला प्रामाणिकपणे सामोरे जा.
स्वतःला नेमके प्रश्न विचारा आणि त्यांची थेट उत्तरे मागा. या स्वविश्लेषणात तुम्ही निरपेक्षपणे न्याय करू शकणार नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर ज्याला तुम्ही नीट माहीत आहात त्याला न्यायाधीश म्हणून बोलवा. तुम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे, ते कसेही करून जाणून घ्या, अगदी त्यामुळे तुम्हाला तात्पुरते शरमिंदे व्हावे लागले तरी. सर्वात जास्त कशाची भीती वाटते असे विचारल्यावर बहुतेक लोक सांगतील, मला कशाचीच भीती वाटत नाही. हे उत्तर चूक आहे, कारण फार कमी लोकांना हे माहीत असते की कोणत्या ना कोणत्या भीतीमुळे ते आध्यात्मिकदृष्ट्या वा शारीरिकदृष्ट्या बंदिवान आहेत, दुबळे आहेत, फटकारले जात आहेत. भीतीची ही भावना इतकी खोलवर आणि न जाणवणारी असते की तिचे अस्तित्व न कळताच एखादा आयुष्याचे ओझे वाहत राहतो. केवळ एक धीट विश्लेषणच हा वैश्विक शत्रू उघडकीस आणू शकते. तुम्ही जेव्हा असे विश्लेषण सुरू कराल तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा खोलवर शोध घ्या. पुढे दिलेली लक्षणे दिसत आहेत का ते पहा. गरिबीच्या भीतीचे लक्षणे: उदासीनता, महत्त्वाकांक्षा नसणे, गरिबी सहन करत राहण्याची तयारी, कसलाही विरोध न करता आयुष्य जे देईल त्याचा स्वीकार, मानसिक आणि शारीरिक आळस, पुढाकार घेण्याचा, कल्पनाशक्तीचा, उत्साहाचा आणि स्वतःवर ताबा असण्याचा अभाव. या गोष्टी सहसा अभिव्यक्तीत सापडतात. निर्णय न घेणे, दुसऱ्यांना आपल्याबद्दल विचार करू देणे, कुंपणावर राहणे, साशंकता, आपले अपयश लपवण्यासाठी, त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा त्यासाठी क्षमा मागण्याच्या उद्देशाने काही सबबी सांगण्यातून हे सहसा व्यक्त होते. काही वेळेस दुसऱ्यांना मिळालेल्या यशामुळे वाटलेल्या मत्सरच्या रूपात किंवा त्याच्यावरील टीकेच्या रूपात व्यक्त होते. चिंता, दुसऱ्याचे दोष काढण्यातून बहुधा व्यक्त होते. आपल्या मिळकतीपेक्षा जास्त खर्च करण्याची वृत्ती, आपल्या दिसण्याकडे लक्ष न देणे, आठ्या घालणे, मद्यपानाचा अतिरेक, कधीकधी अंमली पदार्थाचे सेवन, बेचैनी असणे, समतोल राखता न येणे, बुजरेपणा, आत्मनिर्भर नसणे. अतिसावधगिरी, प्रत्येक गोष्टीत नकारात्मक गोष्टी बघणे, यश मिळवण्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी अपयशाच्या शक्यतांबद्दल विचार करणे आणि बोलणे. आपत्तीच्या सर्व वाटा माहीत असूनही अपयश टाळण्यासाठी कसल्याही योजना न शोधणे, कल्पना आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत बसणे. असे वाट पाहत बसणे मग कायमची सवय बनते. ज्यांना अपयश आले आहे तेच आठवणे आणि ज्यांनी यश मिळवले आहे ते विसरणे. डेंटकडे पूर्ण न बघता त्यातील भोग बघणे. निराशा, त्यातून अपचन, बद्धकोष्ठता, दुर्गंधीयुक्त श्वास आणि मनाचा नकारात्मक कल. चालढकल, मागच्या वर्षीच जे व्हायला हवे होते ते उद्यावर ढकलणे. काम केल्याचे साक्षीदार निर्माण करण्यासाठी भरपूर वेळ घेणे. या लक्षणाचा अतिसावधगिरी बाळगण्याशी, संशय आणि चिंता असण्याशीही जवळचा संबंध आहे. टाळता येत असेल तर जबाबदारी टाळणे, कडी लढत देण्याऐवजी तडजोडीस तयार असणे, अडचणीचा उपयोग सुधारणेसाठीची पहिली पायरी म्हणून न करता त्यांच्याशी तडजोड करणे. समृद्धी, मुबलकता, श्रीमंती, समाधान आणि आनंद न मागता आयुष्याशी पैपैचा सौदा करत राहणे. सर्व पूल जाळून टाकून माघार अशक्य करून टाकण्याऐवजी जर आणि जेव्हा अपयश येईल तेव्हा काय करायचे याच्या योजना आखत बसणे. आत्मविश्वासाचा, ध्येयनिश्चिततेचा, स्वतःवर ताबा असण्याचा, पुढाकार घेण्याचा, उत्साहाचा, महत्त्वाकांक्षेचा, काटकसर करण्याचा आणि योग्य विचार करून शकण्याचा अभाव. संपत्तीची मागणी करण्याऐवजी गरिबीची अपेक्षा करणे. जे लोक संपत्तीची इच्छा बाळगतात आणि ती त्यांना मिळते अशांच्या संगतीत राहण्याऐवजी गरिबी स्वीकारणाऱ्याच्या संगतीत असणे. पैसा बोलतो. काही जण विचारतील, तुम्ही पैशासंदर्भात पुस्तक का लिहिले? संपत्ती फक्त डॉलर्समध्येच मोजावी का? काहींचा विश्वास असेल आणि तो योग्यच आहे की श्रीमंतीचे अनेक प्रकार आहेत.
ते पैशापेक्षा अधिक वाचनीय आहेत. होय, केवळ डॉलर्समध्ये मोजता न येणारी श्रीमंती असते. पण लाखो लोक म्हणतील, मला हवा तेवढा पैसा द्या, मग मला काय हवे ते मी मिळवेन. पैसा मिळवण्यासाठी काय करावे यावर मी हे पुस्तक लिहिण्याचे प्रमुख कारण म्हणजे लाखो लोक गरिबीच्या भीतीने अक्षरशः कोलमडून गेलेले जगाने अनुभवले. या भीतीमुळे एखाद्याचे काय होते याचे वर्णन न्यूयॉर्क वर्ल्ड टेलिग्राममध्ये वेस्टब्रूक पेगलर यांनी फार चांगल्या प्रकारे केले आहेत. पैसा हा केवळ कागदाचा तुकडा, धातूची चकती आहे आणि हृदय आणि आत्म्यासाठी आनंदाचा ठेवा पैशांनी विकत मिळत नाही. पण बहुतेक लोक कफल्लक असल्यामुळे हे लक्षात घेत नाहीत आणि चित्तवृत्ती प्रसन्न राखू शकत नाहीत. जेव्हा माणूस गंजलेला असतो आणि रस्त्यावर आलेला असतो, त्याला नोकरी, रोजगार मिळत नसतो, तेव्हा त्याच्या चित्तवृत्तीला काहीतरी होतं जे त्याच्या पडलेल्या खांद्यामधून दिसतं, त्याच्या हार्टमधून दिसतं, त्याच्या चालीतून, त्याच्या नजरेतून दिसतं. त्याला कितीही माहीत असलं की ज्यांना व्यवस्थित नोकऱ्या आहेत ते चारित्र्य, बुद्धी आणि क्षमता यात त्याची बरोबरी करू शकत नाहीत, तरी त्यांच्यात राहून येणारा न्यूनगंड तो टाळू शकत नाही. याउलट लोकांना, अगदी त्यांच्या मित्रांनाही श्रेष्ठत्वाचा गंड येतो आणि कदाचित नकळत त्याला ते संपलेला समजतात. काही काळ तो उधार घेऊ शकतो, पण ते त्याच्या नेहमीच्या जगण्याला पुरेसे नसते आणि शिवाय तो फार काळ तसे करूही शकत नाही. परंतु केवळ जगण्यासाठी उसने मागावे लागणे हाच मुळीच माणसासाठी अत्यंत वैफल्यजनक अनुभव असतो. त्याच्या चित्तवृत्ती ज्यामुळे बहरतील अशी कमावलेल्या पैशांची ताकद त्या पैशांमध्ये नसते. स्त्रिया निराशा लपवतात. याच अवस्थेतील स्त्रिया वेगळ्या असतात का कुणास ठाऊक, पण पिचलेल्या आणि दैन्य अवस्थेतील लोकांचा विचार करताना आपण स्त्रियांचा मुळीच विचार करत नाही. पावसासाठी लागलेल्या लाईनीत त्या क्वचितच दिसतात. रस्त्यावर भीक मागताना फारशा दिसत नाहीत. उद्ध्वस्त झालेल्या पुरुषांच्या ज्या खुणा असतात त्या त्यांच्यात दिसत नाहीत आणि त्यामुळे त्या गर्दीत ओळखता येत नाही. मला अर्थात शहरातील रस्त्यावरचे लोफर पुरुष आणि अस्ताव्यस्तपणे हिंडणाऱ्या स्त्रिया अभिप्रेत नाहीत. मी तरुण, सभ्य आणि बुद्धिमान स्त्रियांबद्दल बोलतोय. अशा अनेक असतील, पण त्यांची निराशा उघडपणे दिसत नाही. कदाचित त्या मरून जात असतील. जेव्हा पुरुष पिचलेला आणि बाहेर फेकला गेलेला असतो, तेव्हा त्याच्याकडे कुडत बसायला वेळ असतो. अनेक मैल प्रवास करून नोकरीसाठी कोणाला तरी भेटायला जाऊ शकतो आणि तिथे गेल्यावर त्याला कळते की ती जागा भरली गेली आहे किंवा तेथे पगार मिळणार नसून कोणी घेणार नाही. अशा सटरफटर वस्तूंच्या विक्रीवर केवळ दलाली मिळणार आहे, तीही दयेपोटी. ते नाकारून तो पुन्हा रस्त्यावर येतो. कोठे जाण्यासाठी मार्ग नसतो, तर कोठे जाण्यासाठी असतो, म्हणून तो चालतच राहतो. त्याच्यासाठी नसलेल्या ऐशोआरामाच्या गोष्टी दुकानांच्या खिडक्यातून तो बघतो. त्याला न्यून वाटते. जे आवडीने बघत असतात त्याच्यासाठी तो जागा करून देतो. तो स्टेशनवर भटकत राहतो किंवा एखाद्या ग्रंथालयात पायांना विश्रांती देण्यासाठी आणि थोडी ऊब मिळवण्यासाठी बसतो. पण ते नोकरी शोधणे नसते, म्हणून तो पुन्हा चालू लागतो. कदाचित त्याच्या नकळत त्याच्या शरीरदृष्टीतून नव्हे, पण ध्येयशून्यतेतून तो उघडा पडतो. व्यवस्थित नोकरी असताना जे कपडे होते त्यातील उरलेले चांगले कपडे त्याने घातलेही असतील, पण त्यामुळे पडेल खांदे लपवले जाऊ शकत नाही. पैशाने फरक पडतो. तो हजारो लोक पाहतो. कारकून, हिशोबनीस, केमिस्ट किंवा गाड्यांवर काम करणारे त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असतात. त्यांना पाहून त्याला मनापासून हेवा वाटतो.
त्यांना त्यांचे स्वतंत्र आत्मसन्मान आणि पुरुषार्थ असतो आणि हा स्वतःला समजावूच शकत नाही की तोही एक चांगला माणूस आहे, तरी तो तासनतास स्वतःशी वाद घालत राहतो आणि अनुकूल अभिप्राय मिळवत राहतो. त्याच्यात फरक पडणारा फक्त पैसाच असतो. थोड्याशा पैशाने तो पुन्हा पूर्वीसारखा होणार असतो. काही मालक अत्यंत धक्कादायकपणे पिचलेल्या लोकांचा फायदा घेतात. अशा भटक्या लोकांसाठी अत्यंत दयनीय रोजगार देणारे फलक काही ऑफिसे लटकवतात. दर आठवड्याला 12 किंवा $15, आठवड्याला $18 म्हणजे उत्कृष्ट समजला जातो. आठवड्याला $25 नोकरी असणारा फलक कोणीच लावत नाही. माझ्याकडे स्थानिक वर्तमानपत्रात कारकुनासाठी आलेली एक जाहिरात आहे. एका सँडविचच्या दुकानात चांगले हस्ताक्षर असणारा माणूस, जो टेलिफोनवर ऑर्डर्स घेऊ शकेल असा, सकाळी 11 ते 2 पर्यंत हवा आहे. पगार महिन्याला $8. महिन्याला, आठवड्याला नाही. जाहिरातीत तर हेही लिहिले आहे, धर्म नमूद करा. चांगले हस्ताक्षर असणाऱ्या चांगल्या माणसाची अपेक्षा तासाला 11 सेंट्स देऊन एखादा करत आहे आणि वर त्याच्या धर्माची चौकशी करत आहे. अशा निष्ठुर निर्लज्जपणाची तुम्ही कल्पना करू शकता. पण या भटकणाऱ्या लोकांना हेच देऊ केले जाते. आता सध्या आपण इथेच थांबू. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.